ओके, चला मित्रांनो नमस्कार. या छत्रपती सिरीज मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. मित्रांनो या छत्रपती सिरीज अंतर्गत आपण एसएससी जीडी ला आलेले टोटल प्रश्न मॅथ रिजनिंग चे या ठिकाणी कट टू कट आपण सॉल्व करत आहे. ओके मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बघणार 16/1/2023 या दिवशी मित्रांनो शिफ्ट नंबर 2 अंतर्गत आलेले टोटल तर्कशक्ती परीक्षण म्हणजे रिजनिंग चे प्रश्न या ठिकाणी आज आपण बघूयात. ओके चला मग मित्रांनो तुमच्या समोर असेल आजची ही प्रश्नपत्रिका. एसएससी जीडी ला आलेले मित्रांनो टोटल रिजनिंग चे प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. बुद्धिमत्तेचे प्रश्न बघा. या ठिकाणी तुम्हाला बोलल्याप्रमाणे 16/1/2023 शिफ्ट नंबर 2 अंतर्गत आलेले या ठिकाणी रिजनिंग चे प्रश्न आपण सॉल्व करूयात. ओके चला मग मित्रांनो आपण सुरुवात करूयात. या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी प्रथम प्रश्नाला. ओके बघा मित्रांनो या ठिकाणी एनोलॉजी या टॉपिक वर आधारित हा प्रथम प्रश्न आहे. ते बघूयात कशा पद्धतीने आहे, काय आहे वगैरे वगैरे. बघा मित्रांनो या ठिकाणी मी प्रथम या ठिकाणी पद बघेल अनुपात मध्ये जे आहे ते एम नंतर एन येतो, बी नंतर सी, डी नंतर ई पाहिजे मित्रांनो. म्हणजे दोन विकल्प कट होतात ए आणि डी. म्हणजे या ठिकाणी एकतर बी किंवा सी पैकी उत्तर असेल. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, काही हरकत नाही. या ठिकाणी ई एफ ओके, त्यानंतर आर एस, तर या ठिकाणी आर एस पुन्हा एस म्हणजे काय विकल्प बी. या ठिकाणी उत्तर बरोबर असेल. काही सेकंदात उत्तर निघतंय. ओके बघा त्यानंतर जाऊयात मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो या ठिकाणी जल प्रतिबिंब दर्पण प्रतिबिंब ओके, दर्पण प्रतिबिंबावरच मित्रांनो पुन्हा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहे. एसएससी जीडी चे टोटल प्रश्न या ठिकाणी दर्पणावर आहे, जल प्रतिबिंबावर नाही. ओके मग बघा मित्रांनो हे 7 या ठिकाणी अशा पद्धतीने होणार. मग बघा कुठे या ठिकाणी, तर हे इथं दिसतंय एक आणि एक इथं आहे बी किंवा सी. म्हणजे डी पण कट होईल आणि ए सुद्धा कट होईल. त्यानंतर 8 समान असेल मित्रांनो, जो आहे तोच असेल. त्यानंतर हे बघा मित्रांनो हे जे डी आहे ते दिसेल बी प्रमाणे. म्हणजेच काय विकल्प या ठिकाणी 2 मध्ये आहे उल्लेखित, विकल्प बी बरोबर असेल. ओके चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. ओके ठीक आहे मित्रांनो, हे या ठिकाणी कथन आणि निष्कर्ष या टॉपिक वर आधारित हा प्रश्न आहे. बघा मित्रांनो आपण या ठिकाणी सॉल्व करूयात. कशा पद्धतीने ते बघणार. बघा 3 कथन वगैरे हे काही रीड करण्याची गरज एक मिनिट हे काही रीड करण्याची गरज नसते मित्रांनो. 3 कथन वगैरे डायरेक्ट या ठिकाणी प्रश्न कथन बघा, कथनला रीड करू. याला मित्रांनो आपण एक निर्देश म्हणतोय. निर्देश काही रीड करण्याची गरज नाही, आपल्याला माहित आहे की बाबा कथन आणि निष्कर्ष. कथनवर आपण डायग्राम तयार करूयात. कथन मध्ये जे उल्लेख असेल त्या आधारावर, आणि मित्रांनो ती डायग्राम योग्य आहे की अयोग्य हे निष्कर्षानुसार आपण ठरवतो. मग बघा मित्रांनो सभी पेंसिल घर है, सभी पेंसिल घर है, सभी पेंसिल घर है, सभी घर कार है, सभी घर कार है, सभी कार ट्रक है, सभी कार ट्रक है. बघा निष्कर्ष कुछ घर पेंसिल है, कुछ घर पेंसिल आहे. बरोबर आहे मित्रांनो. बघा सर्व पेन्सिल घर आहे, तर काही घर पेन्सिल आहे, हे बरोबर आहे 1 नंबर. कुछ कार घर है, कुछ कार घर है. बरोबर मित्रांनो, सर्व घर कार आहे तर कुछ कार घर मात्र आहे. बरोबर, क्लिअर आहे पर्यंत, हे पण बरोबर. त्यानंतर कुछ ट्रक कार है, कुछ ट्रक कार है. बरोबर आहे मित्रांनो, हे सुद्धा बरोबर. म्हणजे काय सभी निष्कर्ष अनुसरण करते, हे म्हणजे विकल्प या ठिकाणी ए बरोबर असेल. ओके चला विकल्प काय मित्रांनो दिसत नसेल कदाचित तुम्हाला. बघा या ठिकाणी काय सभी अनुसरण करते, हे म्हणजे विकल्प ए बरोबर असेल. ओके चला त्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. ओके बघा मित्रांनो एनालॉजीचा संबंध आहे त्या ज्या पद्धतीने मित्रांनो डॉक्टरला या ठिकाणी स्टेथोस्कोप हे कंटिन्यू तो आपल्या पेशंट मरीजला चेक करण्यासाठी किंवा पेशंटला चेक करण्यासाठी हे साधन किंवा उपकरण तो वापरत असतो. त्याच पद्धतीने मित्रांनो लोहार. बघा अतिशय सोपे प्रश्न आहे मित्रांनो, काही या ठिकाणी ताकद लावण्याची गरज नाही. तर लोहार साठी काय असेल मित्रांनो, लोहार साठी मित्रांनो कुऱ्हाडी नाही, लोहा नाही, कलम नाही, तर निहाई असेल एन व्हील विकल्प 1. चला मित्रांनो त्यानंतर हा सिटिंग अरेंजमेंटचा हा प्रश्न आहे, ते बघूयात. बघा कशा पद्धतीने
प्रश्न काय ते समजून घेणार आपण प्रथमतः. सिटिंग अरेंजमेंटचे कंपल्सरी मित्रांनो आपण 2 प्रश्न बघत आहे. या बुद्धिमत्ता रिझनिंग अंतर्गत 2 प्रश्न येतात सिटिंग अरेंजमेंट वर. मग ही रँकिंग अरेंजमेंट असेल किंवा मित्रांनो एक गोलाकार म्हणजे क्लोज या ठिकाणी सिटिंग असेल. ओके बघा, वर्तुळाकार पद्धती असेल किंवा रँकिंग असेल. मग या ठिकाणी सीधी पंक्ती में म्हणजेच काय रँकिंग अरेंजमेंट. 8 व्यक्ती सीधी पंक्ती में. आता व्यक्ती कोण कोणते 8 माहिती आहे तुम्हाला, हे तुमच्या समोर आहे डी वगैरे वगैरे वगैरे. मग उत्तर की ओर में पंक्ति में की उत्तर की ओर मुख करके बैठे हैं. ई पंक्ति के दाएं सिरे से चौथे स्थान पर है. ओके बघा टाइपरायटरची कमाल बघा, या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी पेज दिलेलेच नाही. ओके ठीक आहे. बघा मित्रांनो किती 8 व्यक्ती, 1 2 3 4 5 6 7 8 क्लिअर पर्यंत. मग बघा काय या ठिकाणी ई पंक्ति के दाएं चौथे सिरे से चौथे स्थान पर बैठा है. ई म्हणजे इथून मोजणार मित्रांनो आपण चौथा स्थान कुठे. ओके 1 2 3 4 म्हणजे ई या ठिकाणी बसलेला आहे. मान्य इथपर्यंत. पुढे काय जी और ई के बीच में कोई नहीं बैठा. जी और ई के बीच में कोई नहीं बैठा. एक तर जी इथं असेल, सॉरी मित्रांनो, एक तर जी या ठिकाणी असेल ई के बाई ओर किंवा ई के दाई ओर अशा पद्धतीने जी असेल कुठेतरी. कन्फर्म नाही मित्रांनो आणखी जी ची जागा. मग पुढे बघूयात जी एच के दाई ओर तिसरे स्थान पर. एच के दाई ओर तिसरे स्थान पर म्हणजे मी एच ला जर इथं बसवतो 1 2 3 एच ला इथं बसवतो तर मित्रांनो ठीक आहे, एच जी इथं येतोय, मी जी ला या ठिकाणी बसवून देतोय. पुढे बघूयात मित्रांनो, काही जर जागा चेंज झाली तर पुढे असते, पुढे आपल्याला माहिती असते त्या आधारावर काय होतंय पुढे. के और एच के बीच में केवल 5 व्यक्ति है. के और एच के बीच में केवल 5 व्यक्ति है. के आणि एच मध्ये 5 व्यक्ती बसवायचे मित्रांनो. 1 2 3 4 5. इथं के और एच के बीच में 1 2 3 4 5 म्हणजे या ठिकाणी के लिहून टाकूयात आपण. ओके 5 व्यक्ति है बैठे. एल टी के दाई और ठीक बगल में बैठा है. एल टी के दाई और ठीक बगल में बैठा. एल टी के दाई और मित्रांनो एल टी के दाई और म्हणजे 2 जागा या ठिकाणी आहे शिल्लक की 2 व्यक्ती या ठिकाणी बसू शकतात. एल टी के दाई और ठीक बगल में बैठा है. यस पंक्ति के किसी भी सिरे पर नहीं है. यस पंक्ति के किसी पर सिरे पर नाही तर यसला इथं बसून टाका ना, एकच जागा या ठिकाणी शिल्लक आहे. यस पंक्ति किसी सिरे पर नहीं. एस और डी के बीच में कितने लोग बैठे. एस और डी के बीच में मित्रांनो मला एक सांगा, सर्व जागा या ठिकाणी कन्फर्म फिक्स झालेली आहे. फिक्स जागा आहे मित्रांनो. आता बघा की या ठिकाणी आपण उर्वरित एकच जागा आहे इथं आणि व्यक्ती सुद्धा एकच आहे. कोण डी आहे या ठिकाणी. मग काय एस और डी के मध्ये कितने व्यक्ती बैठे तर एकच व्यक्ती बसलेला आहे, तो कोण आहे के. मग या ठिकाणी एक व्यक्ती बैठा आहे. चल पुढे जाऊ मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे बघा. नातेसंबंधावर कन्फर्म एक प्रश्न येतो म्हणजे येतो, हमखास एक प्रश्न येतो या ठिकाणी. मग बघा मित्रांनो आपण फक्त हे चिन्ह बघा, भागाकार साठी काय, ऍट साठी काय, गुणासाठी काय, मायनस साठी काय हेच बघणार आणि आधारावर मित्रांनो आपल्याला सहजरित्या हा प्रश्न सॉल्व्ह होईल. भागाकार साठी काय मित्रांनो, मग ए बी की बहीण म्हणजेच काय मित्रांनो सी या ठिकाणी बहीण आहे. कोणाची बहीण आहे, डी ची. त्यानंतर ऍट द रेट काय म्हणतो ए बी का बेटा आहे म्हणजेच काय मित्रांनो ए बी का बेटा आहे, हा डी बेटा आहे. कोणाचा बेटा आहे मित्रांनो, ई चा बेटा आहे. मेल दाखवून द्या, मेल म्हणजे पुरुष, बेटा म्हटलं ना. त्यानंतर गुणासाठी काय ए बी का पती है म्हणजेच काय मित्रांनो हा ई जे आहे ना तो कोणाचा पती असेल मित्रांनो, एफ चा पती आहे. क्लिअर इथपर्यंत. मायनस साठी काय ए बी की माँ है. ए बी की माँ है म्हणजेच काय मित्रांनो ए बी की माँ है. तर एक मिनिट, ए बी की माँ है म्हणजेच मित्रांनो बी ची आई आहे. बी या ठिकाणी नेमकं काय ते उल्लेख नाही की मुलगा आहे की मुलगी आहे, परंतु बी साठी काय मित्रांनो जी आहे. मग पुढे काय सी का जी से क्या रिश्ता आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी पती पत्नी ई आणि एफ. ओके
आणि यांना जपते मित्रांनो सी, डी आणि जी। मग मित्रांनो जी का सी से क्या संबंध है? जी का जीला जर लागला असता तर भाऊ किंवा बहीण या ठिकाणी दोघांपैकी एक, कारण की या ठिकाणी एक मित्रांनो ते मग मेल की फिमेल या ठिकाणी डेफिनेटली सांगता येत नाही, पण मात्र सी जी से किस प्रकार संबंधित आहे? सी मात्र 100% फिमेल आहे, म्हणजे जी ची बहीण असेल, म्हणजे काय मित्रांनो बहन, विकल्प डी मध्ये बरोबर आहे। चल त्यानंतर बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे आपल्या समोर तो आहे नॉन व्हर्बल। नॉन व्हर्बल अंतर्गत डायग्राम बघा कोणती डायग्राम या ठिकाणी बस मी काय करेल मित्रांनो हे या ठिकाणी हे चिन्ह बघतोय बघा, प्रत्येक वेळेला तो किती या ठिकाणी 45 अंश मध्ये फिरून जातोय। क्लिअर इथपर्यंत? मग अशाच पद्धतीने आता 45 ने 90 अंश मध्ये फिरतोय तो, हे 90 अंश मध्ये फिरतो। क्लिअर? आणि 90 अंश मध्ये तर फिरतो पण वामावर्त पद्धतीने फिरत असतो। वामावर्त म्हणजे काय मित्रांनो? त्यांना इंग्लिश मध्ये आपण अँटी क्लॉकवाईज म्हणतो, मराठीमध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हे नाव देतो। हिंदी मध्ये वामावर्त आणि दक्षिणावर्त असे नाव आहे। मग मित्रांनो 90 अंश तर हा जो असेल ना हा अशा पद्धतीने पाहिजे। मग मित्रांनो हे 4 मध्ये नाही, 4 विकल्प कट होतोय, मग या ठिकाणी विकल्प किती मित्रांनो? 3 शिल्लक आहे। बघा मित्रांनो प्रत्येक ठिकाणी हे एकमेकांचे विपरीत, आता हे दोन्ही समान तर हे विपरीत, हे दोन्ही समान तर हे विपरीत, मग मित्रांनो सर्व समान आहे म्हणजे हे नसेल। क्लिअर इथपर्यंत? त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे हे सुद्धा हे पण विपरीत आहे, बरोबर? हे विपरीत आहे म्हणजेच काय या ठिकाणी ओके 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 थोडं या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करून बघावं लागेल डायग्राम कोणती। ओके या ठिकाणी हे एकाच दिशेने ओके ओके एकाच डायरेक्शनने तर या ठिकाणी मित्रांनो एक मिनिट आपण बारकाईने ही तर कट आहे, कोणत्याही परिस्थितीत हे येणार नाही, हे पण येणार नाही मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत, की कारण की का सर्व 4चे 4 हाफ सर्कल जे आहे ना अर्ध वर्तुळ या ठिकाणी अर्धवृत्त एकाच दिशेने आहे, त्यामुळे मित्रांनो विकल्प ए आणि डी कट होतो। विकल्प बी आणि सी मध्ये बघूयात मित्रांनो काय असेल या ठिकाणी। हे बघा हे दोन्ही विपरीत आहे आणि हे सुद्धा दोन्ही विपरीत आहे। त्यानंतर मित्रांनो हे विपरीत हे दोन्ही समान। त्यानंतर मित्रांनो बघा हे दोन्ही काय मित्रांनो विपरीत आणि हे दोन्ही समान। क्लिअर इथपर्यंत? मग या ठिकाणी काय येणार? 2 विपरीत 2 समान। या ठिकाणी मित्रांनो हे दोन्ही विपरीत, या ठिकाणी दोन्ही विपरीत यायला पाहिजे। ज्या पद्धतीने बघा मित्रांनो हे एकमेकांचे विरुद्ध, हा हाफ वृत्त हा हाफ वृत्त हे पण विरुद्ध, या ठिकाणी मित्रांनो हे दोन्ही विरुद्ध आहे। जे मित्रांनो हे वरच्या दिशेने आहे ना तो आणि खाली बॉटम मध्ये तो विपरीत आहे, हे समान आहे। मग या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी काय हे दोन्ही विपरीत आहे दोन्ही समान आहे, मग या ठिकाणी मित्रांनो विकल्प सी बरोबर असेल। ओके चला पुढे जाऊ मित्रांनो पुढचा प्रश्नाकडे। बघा पुन्हा नॉन व्हर्बल पेपर कटिंग पेपर फोल्डिंग वर आधारित काही प्रश्न असतात ना त्यावर आधारित हा प्रश्न आहे। बघा मित्रांनो काय या ठिकाणी आता तुम्हाला माहित आहे की चौथी घडी आहे मित्रांनो, हे बघा 2 3 म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी 2 घडी 1/4 भाग आहे ना हा। तर मित्रांनो ही जी डायग्राम आहे ना 4 4 टाइम या ठिकाणी आपल्याला दिसेल जेव्हा आपण हे कागद ओपन करू ना तेव्हा। मग हे जे आहे ना मित्रांनो इथं पण दिसेल हे स्टार, इथं पण दिसेल आणि इथं पण दिसेल। बघा कोणत्या डायग्राम मध्ये? इथं नाही, ओके ओके इथं आहे मात्र हे 3 डायग्राम मध्ये। मग बघूयात मित्रांनो त्यानंतर हे जे वृत्त आहे छोटासा वर्तुळ तो अशा पद्धतीने दिसेल। मग आहे का मित्रांनो कुठे या ठिकाणी वर्तुळ? या ठिकाणी बघा इथं नाही, इथं दोन्ही ठिकाणी। त्यानंतर मित्रांनो हा जो थोडा लहान चौकोन आहे ना तो अशा पद्धतीने दिसेल याला ओपन केल्यानंतर। मग कुठे मित्रांनो हे? तर हे आहे या ठिकाणी विकल्प सी मध्ये। चला त्यानंतर पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे।
बघा मित्रांनो 7, 14, 28, 56, 56 चे 2 पट मित्रांनो मग किती 112. बघा खूप सोपा प्रश्न या ठिकाणी की प्रत्येक नंबरला दुप्पट केलेले या ठिकाणी 7, 14, 28, 56, 56 चे दुप्पट आहे 112, 112 चे दुप्पट मित्रांनो 224 अशा पद्धतीने. चला पुढे मित्रांनो बघा या टाइपचे प्रश्न सुद्धा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला भेटतात. आणि काय विशेषता काय या ठिकाणी काहीच विशेषता नाही मित्रांनो. एकदम लॉजिक खूप सोपं या ठिकाणी असतो. आणि मला वाटतं काय लॉजिक या ठिकाणी मित्रांनो 10 गुणिला 5 गुणिला 9 50 450 आणि हेच लॉजिक पुन्हा पुन्हा फिरतंय. 8 गुणिला 5 गुणिला 9 झालं मित्रांनो. क्लिअर इथपर्यंत. मग या ठिकाणी इथे बघून घेऊयात मित्रांनो आपण 21 गुणिला 9 तर मित्रांनो येते बरोबर. हे 12 गुणिले नाही येणार. नाही विकल्प ए बरोबर असेल. ओके चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. बघा या ठिकाणी काय म्हटलेले FLED म्हणजे कोडिंग डिकोडिंग आधारावर हा प्रश्न आहे. मग या कोडिंग डिकोडिंग वर मित्रांनो कशा पद्धतीने हे काय म्हणतो आपण हे नंबर आणि अल्फाबेट देतात ते बघा मित्रांनो. FLED एफ चे बघा इथे लिहून दाखवतो FLE आणि D. या ठिकाणी एफ चा नंबर मित्रांनो 6 असतो पण त्यांनी 6 साठी 3, 9, 2 आणि 1. डी चा नंबर तर 4 आहे पण या ठिकाणी देताना 1 दिलेले म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी बघितल्यानंतर लगेच कळतं आपल्याला की प्रत्येक ठिकाणी त्यांनी -3 केलेले. मग HUNK एच किती नंबर 8 -3 तर 5 येणार मित्रांनो. 5 एका ठिकाणी आहे सी मध्ये. चला पुढे जाऊ पुढचा प्रश्नाकडे. बघा मित्रांनो नॉन व्हर्बल वर आधारित हा पुन्हा हा प्रश्न आहे आणि याचे वेटेज मित्रांनो वाढत चाललेला आहे. आता बघा तब्बल मित्रांनो मला वाटतं तिसरा किंवा चौथा प्रश्न आहे की यावर आलेला. बघा ह्या ठिकाणी काय आहे उस विकल्प का चयन करें जो नीचे दी गई आकृति में अंतर्निहित है. ओके घुमाने की अनुमती नाही है. फिरू नका बाबा त्याला फिरवण्याची अनुमती नाही. बघा मग या ठिकाणी काय मित्रांनो हा डायग्राम कुठे दिसतोय का तिथं. हा तर आहे पण इथपर्यंतच आहे मित्रांनो तो पूर्ण पण नाही. ओके अशा पद्धतीने नाही मित्रांनो. हे सुद्धा कुठे नाही हे पण नाही. मग एक डायग्राम उरते ते या ठिकाणी आहे पण मित्रांनो हे बघा ओके विकल्प ए. चला त्यानंतर बघूयात मित्रांनो हा प्रश्न बघा ह्या पण अतिशय सोपा आहे. DEFGH F पाहिजे मित्रांनो. F पाहिजे मला म्हणजे बी विकल्प मध्ये. ओके चला त्यानंतर पुढे बघूयात पुढच्या प्रश्नाकडे. काय म्हटलंय मित्रांनो बघा IDPH बघा काय लॉजिक आहे मित्रांनो ते बघूया आपण. या ठिकाणी F किती मित्रांनो 6 +3 पुन्हा +3 पुन्हा +3 पुन्हा +3. या आधी मित्रांनो -3 बघितलोय आपण आता +3 या आधीच एक यामध्ये. मग मित्रांनो 18 + 3 किती तर 21 नंबरवर कोण U येतो म्हणून हे 2 विकल्प कट. त्यानंतर U21 + 3 24 नंबरवर X येतो या ठिकाणी UXGS विकल्प नंबर 3. अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो. काय करणार या ठिकाणी यांना एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे तुमच्या समोर बोलायला पाहिजे अशी काहीच गोष्ट या ठिकाणी शिल्लक उरत नाही. म्हणून या ठिकाणी मित्रांनो आपण कट टू कट अशा पद्धतीने डायरेक्ट सॉल्व्ह करत चालतोय. ओके काही कठीण डिफिकल्टी लेवल नाही ना प्रत्येकाला पावत असेल. काय मित्रांनो आता BCDE आणि F पाहिजे सर्व ठिकाणी. त्यानंतर W किती 23 21 19 17 आणि 15 तर मित्रांनो या ठिकाणी 15 O 2 विकल्प कट. त्यानंतर G किती 7 10 13 16 आणि 19 नंबरवर काय मित्रांनो S येतोय आहे दोघे ठिकाणी. त्यानंतर V 22 18 14 10 आता 6 यायला पाहिजे F कुठे मित्रांनो 2 नंबर B बरोबर असेल.
चला त्यानंतर मित्रांनो हे बघा, हे शब्दकोश अंतर्गत इंग्रजी शब्दकोश डिक्शनरी असते ना, त्यामध्ये या टाईपची रचना असते. मग मित्रांनो हे जर आपण बघितलो तर कशा पद्धतीने यांची मांडणी असेल. मित्रांनो बघा, यम सर्व ठिकाणी कॉमन मध्ये, यम ची तुलनाच नाही होणार. ओ पण सर्व ठिकाणी, ओ ची पण तुलना या ठिकाणी नाही होणार कुठे, यम आणि ओ ची तुलना नाही होणार. मग पुढे बघा मित्रांनो, पुढे काय, पुढे आता व्ही यू एन यू आणि इथं यू. मग ह्या मित्रांनो पाची अल्फाबेट पैकी सुरुवातीला कोणता अल्फाबेट येणार या ठिकाणी, तर तुम्ही म्हणणार एन येणार. काय म्हणणार बघा मित्रांनो, यू आहे, इथं सुद्धा यू आहे, राहू द्या त्याला, एन आहे, यू आहे आणि व्ही. क्लिअर इथपर्यंत. मग अल्फाबेट मध्ये मित्रांनो एन किती 14 नंबरवर, यू किती व्ही 22 नंबरवर, यू किती 21 नंबरवर. तर सुरुवातीला कोण येतो, एन येतो ना, मग या ठिकाणी हे येणार बरोबर 3 नंबर. एम ओ सर्व ठिकाणी कॉमन मध्ये, म्हणून त्याची तुलना करण्याची काही गरजच नाही आपल्याला बरोबर. मग काय मित्रांनो 1 नंबरवर 3 यायला पाहिजे, म्हणजे विकल्प डी बरोबर असेल. हे सॉल्व्ह करण्याची पण गरज नाही त्याला कुठेच काही. ओके चला मग मित्रांनो पुन्हा या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट काय आहे बघूया. 6 विद्यार्थी एक वृत्ताकार मेज के परित मेज के केंद्र की ओर मुख करके बैठे हैं. 6 विद्यार्थी मित्रांनो किती 6, 2, 4 आणि 6 केंद्र की ओर मुख करके बैठे हैं. ए सी के बाई और ठीक बगल में, ए सी के बाई और ठीक बगल में बैठा है. ई डी के दाई और तीसरे स्थान पर है. बघा, ई डी के दाई और तीसरे स्थान पर है. ओके मग मित्रांनो मी या ठिकाणी दाईवर म्हणजे डी इथं लिहितो, 1 2 3, ई इथं लिहितो, दाईवर तिसरे स्थान पर है बरोबर. बी सी के ठीक बगल में है, बी 1 2 3, डी सी के ठीक बगल में है. ओके आहे बरोबर आहे मित्रांनो, डी सी के ठीक बगल में बैठा है. बी ई और एफ दोनों के ठीक बगल में है, बी ई और एफ, बी या ठिकाणी बी, आता ई और एफ इथं इथं आहे, बी या ठिकाणी आणि एफ या ठिकाणी दोनों के ठीक बगल में बैठा है. किसी भी ओर से सी और बी के बीच में कितने व्यक्ती बैठे हैं, सी और बी के बीच. तर या ठिकाणी किती मित्रांनो 2 व्यक्ती आहे, विकल्प ए बरोबर असेल. ओके चला त्यानंतर बघा मित्रांनो गणितीय संक्रिया म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन नावाचा हा टॉपिक असतो. या अंतर्गत बघा काय येणार या ठिकाणी, इथपर्यंत क्लिअर. बघा मित्रांनो आता स्टारच्या ठिकाणी आपण कोणते चिन्ह ठेवल्यानंतर हे समीकरण संतुलित होईल. मी समजा मित्रांनो हे 1 नंबर जर ठेवतो तर तुम्हाला माहित असेल प्रथमता गुणाकार म्हणजे 8 चौक किती मित्र, 8 त्रिक किती 24, 24 गुणिला 8 पुन्हा 14, त्यानंतर मित्रांनो -6 तर 7 येणार नाही, खूप मोठी संख्या येते बरोबर, हे गेला कामातून. त्यानंतर गुणाकार हे किती मित्रांनो 42, 42 प्लस 8 किती 50, 50 मायनस म्हणजे 42, त्यानंतर इक्वल टू आणि 6 गुणिला 7 42 म्हणजे विकल्प बी बरोबर असेल या ठिकाणी. किंवा मित्रांनो तुम्ही काय करणार, प्रॅक्टिस सुरुवात या ठिकाणी प्रॅक्टिसच करताय तुम्ही या ठिकाणी, म्हणजे तुम्ही जिथं पण बसून अभ्यास करता तिथं. मग मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस करत असताना हे बारीक बारीक दुवे हे एक काळजीपूर्वक लक्षात घ्यायला पाहिजे. हे तुम्ही सर्व चिन्ह टाकून बघणार. मग कालांतराने काय गोष्ट होणार, एक गोष्ट ही घडेल की तुम्हाला हे कळायला लागेल नेमकं की कोणते विकल्प या ठिकाणी आहे. 2 गुणाकार आहे, 2 गुणाकार 1 सोबत म्हणजे काय या ठिकाणी 3 गुणिला 8 24, 24 गुणिला 8 किती मोठी मोठी संख्या होते या ठिकाणी. त्यानंतर फक्त -6 करून काही मित्रांनो अशा पद्धतीने लॉजिक. त्यानंतर शेवटी 2 गुणाकार 8 + 48, 48 गुणिला 7 किती मोठी संख्या होते, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला एक आयडिया येणार की कोणते या ठिकाणी कोणते विकल्प टाकायला पाहिजे या पद्धतीचे उदाहरणामध्ये, जेणेकरून समीकरण संतुलित होईल. चला मित्रांनो पुन्हा या ठिकाणी काय 2 + 2 प्लस, अरे बघा मित्रांनो सुरुवातीला +2 + 2 +4 +4 +6 +6 म्हणजेच काय मित्रांनो 20 येणार या ठिकाणी, विकल्प बी. चला पुढे जाऊ पुढच्या प्रश्नाकडे, आणि मला वाटतं हा प्रश्न लास्ट असेल. ओके चला या ठिकाणी काय मित्रांनो बघूयात आपण सॉल्व्ह करून काय घडतंय.
बघा प्रथमतः या ठिकाणी प्लस आणि भागाकार हे आपापसात चेंज करून टाका असं म्हणता या ठिकाणी। इथं प्लस येणार आणि या ठिकाणी काय मित्रांनो भागाकार येणार। आता 40 भागिले 20 म्हटल्यानंतर तर तुम्हाला माहित असेल मित्रांनो हे 2 येणार या ठिकाणी, बरोबर। मग 2 या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो 6 प्लस 2 किती 8, त्यानंतर हे तर 52 येणार मित्रांनो, फार मोठी संख्या येते। ओके, त्यानंतर 2 नंबर बघून घेऊयात मित्रांनो आपण। इथं बेरीज 2 नंबर बेरीज आणि गुणाकार चेंज करा या ठिकाणी, इथं गुणाकार आणि इथं बेरीज, हे ठीक आहे मान्य, पण या ठिकाणी 6/40 गुणिला 20 म्हणजेच काय मित्रांनो हे 1 तर हे किती 2 म्हणजे हे किती 3 मायनस हे किती मित्रांनो, तरी पण हे पण येत नाही कारण की 144 प्लस 3 म्हणजे 147 मायनस 3 म्हणजेच काय या ठिकाणी 144 येणार आणि इथं 52। मग हे बघूयात मित्रांनो मायनस आणि प्लस, इथं प्लस असेल आणि या ठिकाणी काय मायनस असेल। मग बघा 3 गुणिला 144 प्लस किती मित्रांनो 6/40 मायनस 20 नाही जमत मित्रांनो, हा पण ठेवा, तर विकल्प डी या ठिकाणी बरोबर असायला पाहिजे। ओके, चल मग मित्रांनो आपण विकल्प डी सुद्धा या ठिकाणी टाकून बघूयात काय आहे ते। 3 गुणिला 144/6 मायनस 40 प्लस किती 20 पर्यंत मित्रांनो 6 ने या ठिकाणी भाग देऊन टाका, हे 1 तर हे किती 2 ने 144 ला भाग द्या 72 मायनस 40 प्लस किती मित्रांनो 20, तर या ठिकाणी किती 52 शिल्लक राहतील हे टोटल क्रिया केल्यानंतर, तर आहे 52 या ठिकाणी। ओके, चला मग मित्रांनो अशा पद्धतीने ही आज जे आपण जे बघितलं ना या ठिकाणी हे प्रश्न, तर रिजनिंग या सब्जेक्टला आलेले शिफ्ट नंबर 2 16/1/2023 शिफ्ट नंबर 2 अंतर्गत आलेले हे टोटल प्रश्न होते। ओके, ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी थांबूयात, भेटूयात नेक्स्ट सिरीज मध्ये। ओके, थँक्यू।